हॅलो, स्वागत आहे तुमचं नेहास किचनमध्ये. नेहास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बासुंदी. बघा किती छान बासुंदी झालेली आहे. चला तर मग आपण त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. बासुंदीसाठी आपण इथे साखर, 1 वाटी खवा, बदाम, अजून दुसरे बदाम, इलायची पावडर आणि त्यानंतर इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. कढईमध्ये 1 लिटर दूध आपण गरम करून घेऊयात. एक उकळी काढून घेऊयात. बघा अजून अर्धा लिटर टाकून घेते मी इथे कढईमध्ये. छान दूध गरम असं करून घ्यायचं आपण. एक उकळी काढून घ्यायची आहे त्याला. एक उकळी काढून घ्यायची. त्यानंतर इथे खवा आपण छान खमंग सुगंध येईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. छान मेल्ट करून घेऊया. बघा एकदम छान होती ही बासुंदी. तुम्ही पण एकदा घरी करून बघा. हे बघा आपला खवा इथं मेल्ट झालेला आहे अगदी छान. त्यानंतर आपण हा खवा दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याचप्रमाणे काजू बदामही इथे टाकून घ्या. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. तसं तर बासुंदीमध्ये बदाम वगैरे काही असत नाही, पण मी टाकले. त्यानंतर याला छान मिक्स करून घेऊया आपण इथे. हे बघा असं किती छान उकळी आलेली आहे आणि खवा टाकल्यानंतर बघा किती छान दिसते. त्यानंतर इथं साखर मी मेल्ट करायला ठेवलेली आहे आणि इथे इलायची पावडर टाकून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. एकदम भारी सुगंध येतोय. खूप छान होती बासुंदी. इथे आपण साखर कॅरेमलाइज करण्यासाठी यासाठी ठेवली. आपल्या बासुंदीला एकदम छान कलर येतो याने. आणि ही आता जवळजवळ कॅरेमलाइज झालेली आहे. बघा इथे पण किती छान बासुंदीला असं जाड साय आलेली आहे. इकडे आपली साखर ही कॅरेमलाइज झालेली आहे. छान मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा तिला पण हलवून. त्यानंतर आपण बासुंदीमध्येही कॅरेमलाइज झालेली साखर टाकून घेऊया. टाकता वेळेस जरा जपून, कारण की दूध वरती येतंय. आणि हे छान मिश्रण ढवळून घेऊया आपण इथे. हे बघा किती छान उकळी आलेली आहे. इथे आपली बासुंदी रेडी झालेली आहे. आता मी इथे छान बाउलमध्ये काढून घेते. हे बघा किती भारी दिसते आपली बासुंदी. तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.